श्रीमंत महावैष्णव ज्ञानदेवांच्या या पवित्र आणि पावन असणाऱ्या जागृती सूत्रामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कुशीमध्ये बसलेलं श्री क्षेत्र मोडणीम गाव आणि या मोडणीम गावामध्ये परमसद्देय परम आदरणीय राष्ट्रसंत विश्वव्यापक ज्यांची जीवनाची आणि अवतार कार्याची भूमिका राहिलेली आहे असे स्वानंद सुखनिवासी ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या पदस्पर्शानं भगवत भक्तीचा महा आनंद अर्थात श्रीहरी वैष्णव मेळावा आणि या वैष्णव मेळाव्याची सुरुवात झाली आणि तदनंतर अविरतपणे 20व्या वर्षी भक्तिमय वातावरणामध्ये हा वैष्णवांचा मेळावा मोठ्या थाटामध्ये संपन्न होतो आहे। जीवनामध्ये आनंद हवा असेल तर देवाजवळ जावं आणि जीवनामध्ये परमानंदाचं सुख हवं असेल तर संताजवळ जावं, कारण आनंद हा देवाच्या सन्मुख असल्यानंतर प्राप्त होतो, पण परमानंद हा टिकून राहतो आणि टिकून राहण्याकरिता संत सहवास गरजेचा ना। असा संत सहवास स्वानंद सुखनिवासी श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी घालून दिलेल्या महद असणाऱ्या तत्वज्ञानाच्या आदर्शित असणारं भगवत भक्तीचं हे महाआनंदाचं महापर्व ज्यांच्या कृपा प्रसादाने आम्हाला लाभलं असे परमसद्देय परम आदरणीय क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू गुरुवर्य नामदेवजी अप्पा बिलाडे तसेच परमसद्देय परम गुरुवर्य क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आदरणीय चंद्रहारजी बाबा जाधव यांच्या मार्गदर्शित आशीर्वादामधून हा महा आनंद तुम्ही आम्ही अनुभवण्याकरिता माऊलीच्या कुशीमध्ये विसावलेलो आहोत। आणि आज हा 1.5 दिवसीय असणारा श्री हरी वैष्णव मेळावा आणि या मेळाव्याची यथार्थ स्वरूपाने सांगता काल्याच्या कीर्तनानं होत आहे। काला हे तुमच्या आमच्या ऐक्यत्वाची भावना आहे आणि अशी भावना प्रज्वलित व्हावी याकरिता काला आणि त्याही काल्याच्या चिंतनाकरिता काल्याच्या नियोजनाच्या सुंदर भगवान परमात्म्याच्या ज्या लीला आहेत त्या वर्णित करण्याकरिता भगवान परमात्म्याच्या अखंड सानिध्यामध्ये राहून देवालाही झुकवायला पात्र झालेले शांतीप्रब्रह्म एकनाथ महाराज यांचे पंजोबा भानुदास महाराज यांचा भगवंताच्या निकट आल्यानंतर वाळवंटामध्ये व्यक्त केलेला भावनेचा अनुभव म्हणजे हा अभंग। विठ्ठल 26 वर्षापूर्वी मी याच श्रीक्षेत्र मोडणीम गावामध्ये याच श्रीहरी वैष्णव मेळाव्यामध्ये पहिलं चक्रीय कीर्तन केलं होतं। हे माझं भाग्य आहे की या भाग्याच्या भूमीमध्ये मला भगवत भक्तीच्या आनंदाकडे जाण्याचा जो मैलाचा दगड आहे ना तो दगड या मोडणीम गावामध्ये सापडला की म्हणून ते मोडणीम गाव माझ्या आध्यात्मिक जीवनाचा खऱ्या अर्थानं मैलाचा दगड आहे की हा दगड प्राप्त झाल्याशिवाय मी इथपर्यंत आलो नसतो। हा मीपणाचा अहंकार नसून हा संतांच्या आशीर्वादात प्रेरित झालेला भावनेचा एक तो शब्द आहे आणि त्याही वेळेस या ईश्वरीय सूत्रामध्ये मी एवढा बांधला जाईल, मी एवढा एकरूप होऊन जाईल याची मलाही कल्पना नव्हती। पण तैसे तुम्ही संत जगी क्रिया करून दावेती अंगी, ती जी क्रिया आहे ती क्रिया या संतांना करवून घेतली आणि आज आपण तुम्ही आम्ही सर्वच जण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा आनंद जो आहे ना त्या आनंदाचे साक्षीदार भागीदार होण्याकरिता आणि भगवंताच्या जवळ जाण्याकरिता जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ मिटवण्याकरिता हा मेळ म्हणजे मेळावा आहे। जीवशिवाचं ऐक्य तर झालंच आहे, परंतु ते झालेलं जीवशिवाचं ऐक्य भगवत आनंदी सूत्रामध्ये कायम टिकून राहावं याकरिता जी भूमिका या ठिकाणी व्यक्त केली जाते त्या भूमिकेचं अनुकरण करणं म्हणजे मेळाव्याची उपस्थिती। विठ्ठल कशासाठी कोण करतं आणि कोणत्या कारणानं हे करतं हे समजणं म्हणजे जीवन आहे।
ब्रह्ममूर्ती संत श्रीपाद बाबांनी आपल्या तुम्हा आम्हा साधकांना कर्म करण्याकरिता परावृत्त केलंही असेल. कर्म करा, कर्मापासून बाजूला जाऊ नका हेही बजावून सांगत असताना, ते कर्म करत असताना आपल्या जीवनामध्ये जो वेळ आहे ना, तो वेळ सत्कारणी लावण्याकरिता, प्रापंचिक जबाबदाऱ्या उचलवत असताना, जीवनाचं व्यावहारिक सूत्र बांधत असताना होणारी आपली होणाऱ्या आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा या सर्वांचा विचार करून ही 2.5 दिवसाची 1.5 दिवसाची संकल्पना अंमलात आणली की त्या संकल्पनेनुसार 8 दिवसाचा सप्ताह करा, नाही तर महिन्याचा 4 महिन्याचा चातुर्मास घ्या की अधिक मासाचा सप्ताह घ्या. एवढ्याही सप्ताहांचं, एवढ्याही मेळाव्याचं, अखंड हरिनाम योजनेचं एकच सूत्र आहे, भगवंत आणि मी आणि भगवंत एकरूप आहे असा निश्चयात्मक भाव होणं. आणि तो भाव 1.5 दिवसात देखील होतो. याचं कारण असं आहे की संतांची कृपा आणि महद असणारं तत्त्वज्ञानाचं ब्रह्मवाक्य यांचं यथोचित करून ते मिश्रण आपल्या अंगीभूत उतरवण्याची कला ज्या भगवद्भक्त संत मायबापांमध्ये आहे, त्यांचं सानिध्य तुम्हा आम्हाला लाभतं. गुरुवर्य आप्पाजी असेल, गुरुवर्य जाधव बाबा असतील, यांच्या सानिध्यामध्ये ती प्रेरणा प्रखर होते, प्रज्वलित होते. आणि ती प्रज्वलित झालेली प्रेरणा जीवशिवाचं ऐक्य साधत असताना अंतकरणात निर्माण होणाऱ्या ज्या वासना आहे ना, त्या वासनासुद्धा जाळून टाकते. एवढी ताकद संतांच्या सहवासात आहे. म्हणून तो संतांचा सहवास तुमच्या आमच्या जीवनामध्ये सदोदित लाभावा याकरिता एक आनंदाचं ओझं तुम्हा आम्हाला घेऊन जायचं आहे आपल्या घराला. बरोबर का नाही? हे आनंदाचं वैष्णव मेळाव्यामध्ये जे ओझं 1.5 दिवसामध्ये आपल्याला लाभणार, ते ओझं घेऊन जायचं आहे. आणि घेऊन गेल्यानंतर दररोज थोडं त्याच्यातनं काढून आपल्या जीवनामध्ये ती भावना सदैव जागृत ठेवायची आणि ठेवून तो आनंद गाठायचा. आणि एक दिवस काय करायचं, मी कायम सांगत असतो, बाबांनी, आप्पांनी, श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी जे आपल्याला तत्त्वज्ञान दिलं ते कशासाठी सांगा हो ताई माई? मरणाची भीती घालवायसाठी, बाकी काही नाही. ज्याला तुम्ही घाबरतो, आपण घाबरतो, मरण कोणालाच यावं असं वाटत नाही, त्या मरणाची भीती घालवणं आणि ते ब्रह्मवाक्य जे आहे ना, ते शेवटच्या क्षणापर्यंत जपणं, ही युक्ती जी आहे ना, ती युक्ती आपल्यामध्ये टिकून राहावी याकरिता ही योजना आहे. मी कायम हेच सांगतो की संतांनी आपल्याला नाम दिलेलं नाही, नाम द्यायला कोणी जन्मालाही आलेला नाही, नाम देणं ही प्रक्रिया सुद्धा नाही, परंतु त्या नामाची रीत नेमकी कशी असावी हे प्रकट करण्याकरिता वैकुंठातनं हे संत आलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून असा जो आनंद आहे बघा, आमचा ओघानं वारीत विषय झाला. आम्ही वारीला आलेलो होतो, जवळजवळ 17-18 दिवसाची वारी करून काल आम्ही वारी विसर्जित झाली आणि आम्ही इकडे आलो. आप्पाजी माझ्याबरोबर होते. मला खूप भाग्य माझं की तो सत्संग मला त्या वारीमध्ये जवळजवळ 10-12 दिवस 15 दिवस अनुभवायला मिळाला. आणि सहज बोलता बोलता देव पाहणं आणि देवातला देव पाहणं या 2 भूमिका आमच्या पुढे आल्या. देव पाहणं आणि देवातला देव पाहणं. तुम्हाला पाहणं का तुमच्यातला देव पाहणं? कीर्तनकाराला पाहणं का कीर्तनकारामध्ये एक अचिंत्य शक्ती आहे, त्याला भगवंत म्हणतात, त्याला पाहणं? देवाला पाहायला एवढी जत्रा चालली होती, पाय ठेवायला जागा नव्हती पंढरीत, साऱ्यांनी देवच पाहिला. पण देवातला देव पाहण्याकरिता तो या डोळ्यानं दिसत नाही, तो दिसण्याकरिता ती जी रीत आहे ना, ती रीत जे संत देतात ना, ते परिपूर्ण वारकरी. तुम्ही आम्ही भाग्याचे का त्या वारकरी होण्याचा मान श्रद्धेय गुरुवर्य वैकुंठ सुख निवासी श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आपल्याला दिला. आणि दिलेला जो मान आहे, तो मान, त्या मानाचा सन्मान या संत महात्म्यांना टिकवून ठेवलेला आहे. विठ्ठल 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 बघा, असा हा संतांचा तुमच्या आमच्या जीवनामध्ये झालेला आविष्कार आहे आणि हा आविष्कार जपायचा आहे.
बाकी काही नाही. असं थोडं आहे, असं मनालाही वाटून घ्यायचं नाही. नाम घेतलं म्हणजे प्रवचनकार झालंच पाहिजे, कीर्तनकार झालंच पाहिजे, असं अजिबात नाही. प्रत्येकाला सिस्टम जे आहे ना ते सिस्टम एकच सांगितलं, तुम्ही नामाचे धारक व्हा. कारण जेव्हा तुम्ही नामाचे धारक व्हाल ना तेव्हाच तुम्हाला भगवंत प्रमाण आहे आपल्या जीवनामध्ये ही भावना स्थिर होईल. आणि ती स्थिर व्हावी याकरिता ते नामाचं चिंतन, त्या नामाचं मनन आणि त्या मननामधून बुद्धीला देण्याची प्रेरणा, स्फूर्ती म्हणजे तुमचा आमचा हा आनंद आहे. कीर्तन ही एक तर दौंडी आहे. कालच विषय झाला आप्पाजी, बरोबर ना. कीर्तन ही दौंडी आहे. याच्यातून काय करायचं, याच्यातून फक्त तुम्हाला निरोप पोहोचवायचा आहे. ऐका व ऐका, मोडणीम ग्रामपंचायतीमधील सर्व नागरिकांना कळवण्यात येते आहे की पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत घरकुल योजना चालू आहे. ज्यांना ज्यांना घरकुल हवा आहे त्यांनी ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा. हो, ढाबडाक ढाबडाक ढाबडाक. ही झाली दौंडी. आणि ती दौंडी ऐकून एक गेला दौंडीवाल्याकडे कागदपत्र घेऊन, हे जरा कागदपत्र महाराज. तो म्हणाला माझं काम काय, फक्त भुकायचंय. परंतु तुला ज्या ठिकाणी न्याय मिळेल ना ते ऑफिस आहे. म्हणून आपला जो परमार्थ आहे ना तो परमार्थ दौंडीनं जगाला ओरडून सांगावा, परंतु चित्ताची बैठक मात्र खोलीत करावी. विठ्ठल विठ्ठल आणि त्याला संत संघ म्हणलं, त्याला सत्संग म्हणलं. तुम्ही जेव्हा या संत महानुभावांना, आपणसारख्या जाधवबाबांसारख्या महात्म्याला घेऊन बसाल, त्यांच्यामध्ये तुमच्या भावना व्यक्त कराल, त्या शंकेचं निरसन होईल ना, त्याला सत्संग म्हणतात. आणि हे जे चालू आहे ना हे फक्त गर्जना आहे फक्त. कारण ती गर्जना केली म्हणजे लोकांच्या लक्षात येतं इथं काहीतरी पिठुभातीचा डांगोरा कलिकाला सीदरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंद झाडू संतांचे मार्ग. ती भावना जी आहे ती भावना व्यक्त करायचा, हा डांगोरा पिटवायचा का ज्या अन्वये इतरांना तो आवाज जाईल आणि त्यांच्याही डोक्यामध्ये कल्पना ती रुचेल आणि त्यालाही असं वाटेल की होय मला सुद्धा या आवाजाकडे जायचं आहे. म्हणून ते ओढण्याकरिता ही कीर्तन आहेत. परंतु बैठक मात्र या महानुभाव संतांना घेऊन बसावं आणि घेऊन बसल्यानंतर त्यांना म्हणावं, आप्पाजी, जाधव बाबाजी, काय नाही, आता आहे ना शेतात ऊस केला, शेतात फलानं केलं, माझं ढमका असं झालं, माझी मुलं इथं सर्व्हिसला लागली, फलानी सुनबाई इथून करून आणली, इकडलं असं आहे, मला नातवंड हे आहे, मला पतवंड, हा पसारा सोडा. आणि त्यांच्यापाशी जाऊन त्यांना फक्त एकच विचारा का जीवशिवाचं ऐक्य जे तुम्ही आमच्या अंतःकरणात घालवून दिलं त्यावर येणारं आवरण जे आहे ना त्या आवरणाचं कारण सांगा आणि कारण सांगून त्यावर आम्ही कोणतं औषध द्या, आम्हाला ते गरजेचं आहे ते औषध पाजा. हे जेव्हा कळेल ना तेव्हा साधकाची अवस्था ही भरभक्कम होत असते, ती भरभक्कम व्हावी याकरिता हा वैष्णव मेळावा. विठ्ठल विद्यापीठामध्ये जेव्हा बाबा यायचे तेव्हा हे संत महात्मे, आप्पाजी असेल, जाधव बाबाजी असेल, ही दोन संत महात्मे बाबांचं येऊन सांगणं झाल्यानंतर, संत बाजूला गेल्यानंतर त्या संतांचा हा जो परिवार आहे ना तो सांभाळत असताना विद्यापीठातले लोकसुद्धा, विद्यापीठातले साधकसुद्धा या दोन महानुभावांना म्हणायचे, एक रामदास बाबा आणि एक श्रीपाद बाबा, आम्हा करता तुम्ही आहात. आणि ते संत महात्मे या भूमीमध्ये तुमच्या आमच्या जीवनातलं तत्त्व अबाधित राहून आपल्याला शेवटचा क्षण जो आहे तो शेवटचा क्षण ईश्वराच्या समर्पित करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं या योजनेसाठी धडपडत आहे. हे आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल अशा या मेळाव्याचा आजचा हा काल्याचा आनंद आहे.
मुळात काला म्हणजेच आनंद आहे, काला म्हणजे ऐक्य आहे, काला म्हणजे समाधान आहे, काला म्हणजे एक झाल्यानंतर वेगळं न होणं ही स्फूर्ती आहे, ही प्रेरणा आहे. आणि असा हा काला एकदा झाला रे झाला की परत तुम्ही आम्ही या मायेमध्ये अडकतच नाही. ही खऱ्या अर्थानं योजना संतांनी आपल्या भक्तितत्वामध्ये बांधलेली आहे. भगवान ज्ञानदेवांच्या सन्निध आहोत. आलं का लक्षात? सांगणारा मुक्त असेल का? हे सांगणारा मुक्त असेल की नाही याची खात्री देता येत नाही, परंतु श्रद्धेय अंतकरणातनं साधकांना ऐकल्यानंतर तो मुक्त आहे याची शाश्वती देता येते. बरोबर आहे का नाही? आणि ती शाश्वती आपल्याला अंगीकारायची आहे. आणि म्हणून आजचा हा काला आहे, प्रसंग काल्याचा आहे. काला हा समजून घेतला तर होतो, नाही समजला तर काल्याला अर्थसुद्धा राहत नाही. आणि म्हणून तो काला समजून घ्यावा. आम्ही नेमके यापर्यंत पात्र आहोत का? पहिली गोष्ट, कोणतीही गोष्ट आम्ही त्याकरता कॅपेबल आहोत का, असं तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला पाहिजे. व्यवहार असू नाही तर परमार्थ असू. व्यवहार आणि परमार्थ वेगळे नाहीतच आहे. तुम्हाला एक सांगू का? जर तुम्हाला वाटत असेल ना आपल्या प्रत्येकाला मला संत भेटले पाहिजे कायम, बरं का ओ ताई माई, हां आळस देऊ राहिली आत्ताच, हा डबल नाश्त्याचा परिणाम. बाबाच्या घरून निघाले तिथं नाश्ता, इथं आल्यानंतर थकले असाल तुम्ही, मग इथं पण नाश्ता. आता आणि तुम्हाला माहिती आहे का, काला हा भूक लागल्यावर खावा का भूक लागायच्या अगोदर घ्यावा? आता तुम्ही 2 नाश्ते वाजवले, मला सांगा तुम्हाला भूक कधी लागल? बरं, मुळात काल्याच्या दिवशी काही खाऊच नाही. ओढ लागली पाहिजे. ओढ कशाची? भुकेची. आणि भुकेची ओढ लागली का मग त्या प्रसादाचं महत्त्व कळतं, तोपर्यंत नाही कळत. हां, ओढ लागल्याशिवाय महत्त्व कळत नाही. आणि ती ओढ जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत उपयोग नाही. म्हणून काल्याच्या दिवशी काही खाऊ नये. तुम्ही खाल्लं, भरपूर खाल्लं, पण मी खाल्लं नाही. आप्पाजींनी खाल्लं, मला सर्व म्हणाले अहो ख्या तुम्ही नाश्ता करू. म्हणलं नाही, मी काल्याच्या दिवशी काही खात नाही, कारण मला भूक लागल्यावर मला काला करायचा आहे. कळलं का? मला भूक लागल्यावरच काला होणार आहे. आणि मला 2-2 दिवस भूक लागत नाही, हे पण सांगतो. तुम्ही म्हणता हां हो, सुखाचे हे सुख श्रीहरी सुख, पाहताही भूक तहान गेले, भेटली भेटली विठाई माऊली. भगवंत भेटल्यानंतर कसली आली भूकन, कसलं आलं काय. पण काला हा त्या रीतीनं खावा. असो, आपण पात्र आहोत की ना आहोत याची खऱ्या अर्थानं शहानिशा आपण करणं गरजेचं आहे. बघा, काला नेमका कोणी खावा? विषयी लोक जे आहेत ना, विषयानं गांजलेले, की ज्यांना प्रपंचातली आसक्ती अजिबात सुटत नाही. एवढा जवळ कार्यक्रम चालू आहे, भोंग्यानं आवाज जातोय तरी येणार. एखादं म्हणा अरे प्रसादाला तरी ये, आमच्या घरी खाऊ, आमचे कामधंदे कोण पाहिजे, याला म्हणतात विषयी. हां, आणि हे जे विषयी आहेत ना, ते विषयी लोक आहेत ना, त्यांना काल्याचा अधिकार नाही. नीट समजून घ्या बरं का. काल्याचा अधिकार त्यांना नाही आहे, मिळूच शकत नाही. पामर सुद्धा त्या पात्र नाही आहे. मुमुक्षु त्यालाही काला नाही आहे. ज्ञानी त्याला सुद्धा काला नाही आहे. आता पुढे सरका पुढे. आणि जेवढे सरकले तेवढे सरका. मधीच बसलं पाहिजे असं काय नाही. मागे बसले तरी चालल, बाहेर बसले तरी चालल, पाऊस आला तरी चालल, वल्ल झालं तरी चालल, पण ऐकायचं सोडू नका. कळलं का? ज्ञानाला सुद्धा काला नाहीये. ज्ञानी जो आहे तो मोक्षापर्यंत जातो. कुठपर्यंत? कारण मोक्ष हा मिळवायचा असेल तर ज्ञानी विना मोक्ष नाही हा सिद्धांत, ऐसे वेदचारी बोलतात ती. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही इथपर्यंत ठीक आहे, थोडंसं कळायला जड होईल, पण हे समजून घ्या. मग ज्ञानाला नाही मग कोणाला आहे? बघा, तुमची आमची भावना कशाची? आज गळ्यात तुळशीची माळ आहे आपल्या, आणि माळ घातल्यावर आपल्याला एक नेमका कोणता प्रसाद मिळालेला आहे? कोणता प्रसाद मिळालेला आहे? सद्गुरूंच्या ठिकाणी
परिपूर्ण रूपानं जेव्हा आपण शरणागती पत्करली तेव्हा आपल्याला सद्गुरूंनी एक प्रसाद दिलेला आहे. कोणता? जो आपल्या 24 तास रात्रंदिवस बरोबर आहे. तुका म्हणे मुक्ती परिणले नवरे, तुका म्हणे मुक्ती परिणले नवरे, आता दिवस चारी खेळे मेळे, तुका म्हणे मुक्ती परिणले नवरे, आता दिवस चारी खेळ. मुक्तीचा प्रसाद दिलेला आहे सद्गुरूंना आपल्याला. काय? तुम्हा आम्हाला मुक्ती मिळाली. हो, आणि ती मुक्ती घेऊन आपण जर काल्याकडे गेलो तरीही आपल्याला काला नाही आहे. काय झालं? त्यांचं होतंय ना, बाकीचे कशाला पाहता? बसा. पण ते एक आकर्षण आहे, लय भारी हो राहिलं त्याचं. म्हणजे दुसऱ्याची अवस्था होताना याला उकळ्या फुटतात. याचा अर्थ असा आहे का सर्वांमध्ये आनंद समान आहे आणि तो आनंद लुटण्याची ती एक प्रक्रिया आहे. हां, झालंच पाहिजे, ते व्हावंच. असो. हां, बघा, जो मुक्त आहे, मुक्त अवस्थेमध्ये गेला ना, त्याला सुद्धा काला नाही. हे मी म्हणत नाही बरं का. तुम्ही म्हणताल काय आला आम्हाला शाजूक्या शिकवायला, मुक्त होतो त्यालाही काला नाही. त्याला सुद्धा मिळत नाही. काला हा जीवनमुक्ताला आहे. आलं का लक्षात? जे कायम असं देवाला म्हणतात की भगवंता आम्हाला या मृत्यू लोकामध्ये परत परत पाठव. कशाकरिता? कशाकरिता? उपजाने या पुढती येऊ, उपजाने या पुढती येऊ, काला खावो दही भात, काला खावो दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. काला खाओ दही भात, काला खाओ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. मुक्त झाल्यानंतर आपण फार झालं तर वैकुंठात जाऊ. खात्रीवर काही जायची. वैकुंठात आपण जाणार म्हणजे जाणार. ज्यानं ज्यानं घेतलं, ज्यानं ज्यानं जपलं, ज्यानं ज्यानं श्रद्धा ठेवली, मी त्यांच्याच करता सांगतो. बाकीच्याची कोण गॅरंटी घेईल? बरोबर आहे का नाही? परंतु वैकुंठात जाऊ, पण वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये आपल्याला आप्पाजी भेटणार नाही, वैकुंठामध्ये आपल्याला जाधवबाबा भेटणार नाही, वैकुंठामध्ये कोणीच कोणाला भेटणार नाही. कारण वैकुंठामध्ये ही ओळखच नाही. वैकुंठामध्ये समानता आहे. तिथे जिथे समानता आहे तिथे व्यवहार घडत नाही. शास्त्र सांगतं व्यवहार घडण्याकरिता 2 तत्व असावे लागतात, सजातीय आणि विजातीय. 2 भेद एकत्र आल्याशिवाय व्यवहार घडत नाही. आणि तसं वैकुंठात नाही. मग असा जो काला आहे ना, तो जे जीवनमुक्त आहे, कायम कायम म्हणू शकतात उपजवून या पुढती येऊ, काला खाऊ दही भात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरणसेवा साधावया. हे जे परत परत म्हणतात ना, आम्हाला जन्माला यायचं, आम्हाला जन्माला यायचं, त्यांच्याच करता हा काला आहे, बाकीच्यांकरता नाही. मग तुम्ही म्हणताल आमचं काय? तीच तर मोठी गंमत आहे. त्यांचं काय, आपलं काय? मग आपल्याला नाही का? याचं कारण असं आहे. मला सांगा, कार्यक्रमाला आता खासदार साहेब येणार आहेत, बरोबर? नीट ऐका बरं का. खासदार साहेब येणार आहेत आणि तुम्ही आपल्या मोडणीमधला एक साधक खासदार साहेबाच्या गाडीत बसला. आणि त्याचंही काम होतं सोलापूरला. मग ते सोलापूरला गेले आणि सोलापूरला गेल्यानंतर खासदार साहेब म्हणाले मला ना भूक लागली. सारे म्हणाले आम्हाला पण लागली. तोपर्यंत बोंबले नाही, पण साहेब म्हणल्यानंतर हो आम्हाला पण लागली. मग तिथं जेवायला बसले. बिल भरायची चिंता साहेबाला का हा बसून गेला त्याला?
बरीन साहेब आपल्याला काय करायचं, आपण कोणाच्या बरोबर आहे, साहेबाच्या बरोबर आहे. अगदी साहेबाच्या बरोबर असल्यावर बिल भरायची चिंता नाही. जर संतांच्या बरोबर असल्यावर या प्रसादापर्यंत आपण जाणार नाही, खात्रीनं जाणार, खात्रीनं जाणार. आपल्यासाठी आहे हा प्रसाद, पण केव्हा, पूर्ण शरणागती. मग असे संत आपल्या जीवनामध्ये यावे, याकरिता संत भेटण्याकरिता संत व्हावं लागतं, लक्षात. तेव्हा संतांचा सहवास आहे. मग संत होण्याकरिता, आता तुम्ही म्हणशाल हो संत हो, संत होण्याकरिता काय करावं लागेल, रोज 10 तास चिंतन करा, एकच टाईम जेवा, एका पायावर दररोज 1.5 तास उभं राहा. असं म्हणल्यावर संत होतं का, नाही. संत व्हायचं असेल ना तर आपण जे जीवन जगतो ना, या जीवनातला व्यवहार भक्तिमय करा, संसार, आणि त्या संसाराला भक्तिमय केलं रे केलं का तुम्ही संत. काय करायचं आहे आपल्याला, व्यवहार भक्तिमय करायचा आहे. जेव्हा व्यवहार भक्तिमय आपल्याकडनं होईल ना, तेव्हा ते संतत्व आपल्यात येईल. आणि जेव्हा संतत्व येईल ना, तेव्हा त्या थाटणीचे बनू, मग ते संत आपल्याला उचलून घेऊन चालतील, तोपर्यंत नाही. आणि हे होण्याकरता वास्तविक तसं पाहिलं तर आपली काल्यापर्यंत जायची पात्रता कोणाचीच नाही, माझी तर अजिबात नाही. तुमचं काय असेल, ज्याचा त्याचा आरसा जास्त्यानं सांभाळा. मी तर कायम एकच सांगतो, परमार्थ करणं म्हणजे आपला पेपर आपण सोडवणं आणि मार्क दुसऱ्याला द्यायला सांगणं, कळलं ना. आपला पेपर आपण सोडवणं, पण मार्क कोणी दिले पाहिजे, दुसऱ्यानं. हे जेव्हा सूत्र कळेल ना, तेव्हा परमार्थ सिद्धीला जातो. पण आपला पेपर पाहायचाच नाही आणि दुसऱ्याचा तपासल्या वाचून राहायचंच नाही, याच्यात नाही आहे. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल ना मी. बघा, मला एक सांगा, दुधात तूप आहे, बाबा कायम सांगायचे, आप्पा जाधव बाबा कायम सांगतात आपल्याला, दुधात तूप आहे. पण तुमच्याकडे डेऱ्या आहेत का, डेऱ्या, दूध डेऱ्या आहे का, इकडे पहा, इकडं लवकर उत्तर द्या, दूध डेऱ्या आहेत का, आहेत. डेअरीचा पगार किती दिवसाला होतो, 10 दिवसात. फॅट तपासली जाते की नाही दुधाची, फॅट योग्य असेल तर तुमचं दूध, त्या दुधाला भाव, फॅट नसेल तर दूध माघारी येतं, बरोबर आहे की नाही. आणि असंच दोघं नवरा बायको, गाय का इकडं म्हशी आहे का, गाई म्हशी दोन्ही पण आहे. ती गाय दोहत होते, दोघं दोहत असताना नेमकं गायीनं आहे ना पाय उचलला आणि बादली कलंडली. हिनं धरलेली होती, परंतु हातातून थोडी निसटली. 1 लिटरभर दूध खाली सांडलं, आणि जेव्हा खाली सांडलं ना, हा लगेच बाजूला झाला, फाडकन बायकोच्या वाजवली. नीट धरता येत नव्हती का बादली, तिला वाटलं आता काय करावं. पण ती हुशार होती, कारण संसार खरा तिनंच करावं. संसार आपल्या लोकांना जमत नाही, संसार यांनी करावं. तुमचं कामच नाही ते, आपण काही करा. बघा, तुम्ही बाजारला गेले भाजीपाला आणायला, तुम्हाला किती बोलणे खावं लागले. वांगे घेऊन आलं, वांगे घेऊन आले हो, त्याला लगेच का हो वांगे पाहून नव्हते आणले का, मग आता डोळे झाकून आणले का, तो नाही. मग किडीचे कस काय, नाही रे किडीचे नव्हते, मग किडीचे नंतर किडी घुसले का त्याच्यात, अक्कलच नाही तुम्हाला. मी बाजारला जर गेलो ना तर बाजार मी सारा मीच करतो बरं का, पण मला काही बोलायच्या आत मी लगेच म्हणतो वानुळा आला. आपले साधक होते, त्यांनी बळबळ पिशवीत टाकला. मग किडीचं हे का काय बोंबलायचं काम नाही, फुकट आलं ना मग नो प्रॉब्लेम, पण पैसे दिले ना असं काय झालं, बरोबर आहे का नाही. हिताच्या तुम्ही संसार जपण्याकरिता मग हिनं काय केलं, ती किटलीत ओतलं दूध आणि गळ्याच्या खालीनं कमी राहिलं ना आता सांडल्यामुळं, मग तिनं काय केलं, असं बादलीमध्ये पाणी टाकलं, इसळून टाकलं, बरोबर गळ्यापर्यंत आणलं 10 लिटर. ओके, आणि गेलं डेअरीत. हे सकाळी गाडी चालू करून, आणि ती किटली आली ना माघारी, फॅटच बसे ना, डिग्रीज लागे ना. आणि जेव्हा माघारी आला ना, तेव्हा याचं तोंड पाहावा, जसं मोडणीमध्ये याला चौकात कोणी जोडलं, असा चेहरा पडलेला. बायको म्हणाली का हो,
दूध परत आलं. का बरं? डिग्रीन फॅट नाही लागली. मग हिचं तोंड ऐकावं. लोकांचे पाण्याचे चाला त्या खऱ्याला कोणी राजी नाही. किती खऱ्यानं वागावा. आपल्यासाठीच असं आहे ते फलाने पहा. पाण्याचे दूध घालून गाड्या घातल्या. असं इतकं भुकती का त्या भुकण्याला जोर नाही. पण काय करते, बाहेर चुलीवर आहे ना, लगेच ती काय पातेल्यामध्ये ते दूध टाकते आणि दिवसभर तापीत राहते आणि थोडी काय काढीत राहते, साय काढत राहते. आणि तेवढं झालं का शेजारणीकडे जाते, थोडंसं विरजण आणते आणि एका रांजणीमध्ये त्याला टाकते आणि ते 3.5 तासामध्ये ते फुटून जातं. आलं का लक्षात? ते दूध फुटून जातं. ते नासायला सुरुवात होती, त्याला बुरशी यायला सुरुवात होती, त्याच्यावर मिकर येतं आणि 2-3 दिवस झाले का त्याचा आंबट वास येतो. मग ती काय करते, आंबट वास आला का परत ती राजनी घेते आणि एक रवी घेते. बरोबर आहे ना? रवी दूध तूप करता ना तुम्ही, हां हे समजून घ्या. रवी घेते. आता ते रवी गेले. हां आता ते भगवंताच्या काळात वेगळे होते. बरोबर आहे का नाही? हां त्या दोऱ्या होत्या. आता नुसत्या हातात. आता हे पण रवी नाही, आता असे आले वरून दाबायचे. तर ते गेले, अजून मॉडिफाय झालं. आता मिक्सी आली, फक्त झालं. खूप चांगलं जीवन आहे तुमचं, खूप सुख आहे. खरं आहे का नाही? खूप सुख आहे. एकही म्हातारी दिसाल मला पुढं घरीच ठेवल्या का काय? आम्ही चाललो काल्याला, तू थांबीतच राखण. हां ती म्हातारी आहे एक. आजीबाई, तुमच्या काळामध्ये गिरण्या होत्या का? जुना काळ. सासू आत्याबाई तुम्ही दळू मेल्या, आमच्या राज्यात गिरण्या सुरू झाल्या. बरोबर आहे का नाही? आता गिरण्या आहे, आता गिरण्या आहेत, त्या गिरण्या आहेत. आता त्याच्याही पुढे गेलो आपण, सुविधेने युक्त झाले लोक. घराघरात गिरण आणली, 10,000 रुपये दिले का गिरण आहे. खरं आहे का नाही? कोणाकडे जायचं नाही, काय नाही. तुमच्याकडं जे नाही ते आहे, पण सुख आहे. बघा त्या आजीचं मी गॅरंटेड सांगतो, ती आजी 95च्या पुढे जाईल. पण आपण जाऊ? बरं त्या आजी इतकं कष्ट आहे का आपल्याला? तरी का नाही जाणार? जाऊ द्या. आता तो पसारा उचकला तर अवघड होऊन जाईल. बघा तिनं काय केलं, त्या रवीनं त्याचं लोणी काढलं. मांजर येईल, बोक्या येईल, ते लोणी खाईल म्हणून तिनं तो लोण्याचा गोळा कुठं ठेवला? तुम्ही करत्या का? हा बसा. हां सांगा. शिंक्यावर यांचे फोटो काढा बाबा, यांचे कटआउट बनवा चौकात. मोटणीमधल्या सुगरणी जातिवंत गवळण असेल तर त्या लोण्याचा गोळा त्या रांजणीमध्ये, त्या ताकामध्ये ठेवून देते ती. तरीही दुसऱ्या दिवशी लोण्याचा गोळा काढला ना तर त्या ताकाचा एक थेंब देखील त्या लोण्याला स्पर्श करत नाही. तसं तुम्हाला जीवन जगायचं आहे आपल्याला, त्याच्यातच राहायचं, परंतु त्याच्यामधलं व्हायचं नाही. कळलं का? आणि हे सूत्र जे आहे ना ते जाऊ द्या. मग तिनं काय केलं, तापवलं. ते तापवल्यानंतर ते लोणी वितळल्यानंतर चांगलं कडकड वाजायला लागलं आणि मग त्याची टेस्ट घेतली. बरोबर ना? असे बोटं घातले आणि चाटीत बसले, असंच ना? तिनं इथं ठेवलं आणि असं घासलं. 1.25 फूट अंतर ठेवावं लागतं नाकापासून. किती? 1.25 फूट. जेव्हा त्याचा घम्मक वास नाकात आला का ते तूप पूर्ण झालं. पण तिनं काय केलं, मग त्याच्यातलं 100 मिली तूप घेतलं आणि आपल्या नवऱ्याला बोलवलं आणि सांगितलं, इकडं दूध संघ कुठे आहे? सोलापूरला आहे का? आहे ना? त्या संघामध्ये ही बाटली घेऊन जा. तो काय करू, ही बाटली घेऊन जा, त्याचं प्रयोगशाळा आहे, लॅबोरेटरी आहे, आणि त्यांना म्हणा दूध करून द्या. होईल? मग दुधामध्ये तूप होतं का? हां होतं. मग होतं तर मिळालं का नाही मिळालं? चांगल्या दुधातून तूप निघत, ते तूप निघायला दूध नाशेल असलं तर चालतं, नासल्याशिवाय तूप निघत. आम्ही नाशेल का चांगले? मी काय म्हणलं, पेपर तपासायची वेळ आली का आपला लगेच आपण बाम ठेवतो. अहो नाशेल का चांगले? लाजता कशाला? अनाथा पराधिपती तागळा, अनाथा पराधिपती तागळा.
जगायचं असेल ना जगात तर स्वतःला कधीच चांगलं म्हणू नका. स्वतःला चांगलं म्हणलो का जगणं अवघड झालं. तुकोबराय म्हणतात मी कसा आहे अनाथ अपराधी पतित आगळा. अनाथ आहे, अपराधी आहे, पतित आहे असा मी आहे. कोण म्हणतं? अरे जे असं म्हणतात तेव्हा त्या पदाला जाऊन पोहोचतात. मनुष्य देहाचे ज्ञान आहे, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिलेला. एवढा अधिकार केव्हा? पतित 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 त्रिवाराचा मी पतित, असा मी पापी आहे असं स्वतःला तुम्ही म्हणून घेतलं तरच संत आपल्याला जवळ करतील. कारण संतांची ट्रीटमेंट चांगल्या माणसावर नाही. उद्धाराया आले दिनजना ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आणि हे जे आहेत ना हे संतांनी आपल्याला बरोबर घेतलं आणि सांगितलं चला पुढे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या पुढे पुढे, नाही पुढे पुढे. आपल्यात पण काय झालं, जे हे संत महात्मे आहेत ना, हे बघा आता आप्पाजी आहेत, जाधवबाबाजी आहेत, यांच्या पुढे जायचं का मागं थांबायचं? नाही पुढे जा. रस्ते माहिती आहे का आपल्याला? पुढं काय घोटाळा आहे, पुढे काय अडचण येऊ शकते. अहो हे त्या संतांच्या सहवासात त्या तत्वापर्यंत जाऊन आलेत म्हणून त्यांच्या मागे मागे जायचं आहे, पुढे पुढे जायचं नाही. आणि तुम्हाला एक खात्रीनं सांगतो, जे पुढे जाऊन आगाऊपणा करतात ना त्यांच्या जीवनामध्ये कदापिही मोक्ष नाही. ज्यानं गुरुद्रोह केला ना त्याच्या जीवनामध्ये तो मोक्षाला पात्र नाही. विठाला विठाला. पण प्रत्येकाला असं वाटतं मला खूप समजलं, मला खूप समजलं, मला खूप समजलं. तुम्हाला हात जोडून विनंती आहे बापांनो, जरी समजलं तुम्हाला किती असेल ना तर गुरु पुढे नम्र व्हा. कारण गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु बिना देव तुझा पाता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचे सागर. कोण आहे गुरु हे कळलं पाहिजे तर टिकतं, नाही तर गुरुपासून गेले बाजूला परत भ्रांती येणार आहे, परत भ्रांती येते. आणि गुरु काय करतो, जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले. मग परत भ्रांती आल्यावर याला काय वाटतं माहिती का, मला समजतं, मला खूप कळलं, मला खूप समजतं. काहीच समजत नाही भाऊ. 26 वर्षाचा माझा आध्यात्मिक प्रवास सांगतो तुम्हाला. 26 वर्ष मी भारतभर फिरतो, निवळ महाराष्ट्रात नाही भारतभर फिरतो, भारताच्याही बाहेर जाऊन आलो. परंतु तुम्हाला सांगू का, आत्मानंदाचा खरा आनंद फक्त इथं आहे. पण केव्हा जेथे माझी आत्मचर्चा उदंड गाती, जिथं आत्मचर्चा आहे तिथंच आहे, बाकीच्या ठिकाणी नाही. 80% भरीत आपलं झालं. हा त्याच्याकडे जातो, तो त्याच्याकडे जातो, याच्या त्याच्या गोष्टी नाही करीत. त्यांना असं करावं का, त्याला हे पटतं का, नाही तो ध्यानावर राह, तो गेला खड्ड्यात, तुझा पेपर पाय. कारण जेव्हा मरण कधी येणार सांगून येतं का, शिकून येतं का, कोणत्या क्षणी येईल सांगता येत नाही. तेव्हा आपण सावध व्हायचंय. आपली आपण करा, सोड. मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, ओ मरणाधी सावध व्हावे. आपुलहित करुणी घ्यावे, आपुलहित करुणी घ्यावे. जन्म घालून वाया, मानवाची उत्तम काया. आपुलहित मरणाआधी सावध व्हावे. आपल्या
आपले स्वहित साधावे, आपलं स्वहित साधून घ्या मरणाच्या अगोदर. कारण मानवाची हीच उत्तम काय आहे, इथेच आपल्याला भेटेल, आता भेटणार नाही. म्हणून सावध व्हा, त्या भगवत भक्तीच्या मार्गाला लागा. हां, जे नासलेले आहेत त्यांच्याकरता आहे, संत आपल्याला देतात. अहो याला तरी आले लागे, अवघे माझ्या मागे 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 जे आले त्यांच्याच जीवनामध्ये हे सुकृत पत्रात लाभतं. आणि हे सुकृत जर पत्रात लाभलं तर तो जीवनाचा आनंद त्यांना लाभतो. आणि म्हणून तो जीवनाचा आनंद घेत घेत काल्यापर्यंत जाणं हे आपल्या जीवनातलं खरं सुख आहे. का दुर्मिळ आहे इकडं बा, का दुर्मिळ आहे हो? एखाद्या गोष्टीला महत्त्व का आहे? हां, कारण ती सहज भेटत नाही. काल्याचा प्रसाद सहज भेटतो का? हां, पुऱ्या मोडणीम शहरामध्ये काला कुठं चालू आहे? फक्त इथं आहे, बाकीकडे घराघरात आहे का? जे दुर्मिळ आहे ना त्याला भाव जास्त आहे. सोनं 1 लाखाच्या आसपास आहे. का आहे? कारण ते दुर्मिळ आहे. तसा हा प्रसाद दुर्मिळ आहे. जो दुर्मिळ आहे ना तो मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि तो दुर्मिळ असल्यामुळे वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आणि म्हणून हा दिव्यत्वाचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये येऊ. आणि असा हरिनामाचा खऱ्या अर्थानं, जीवब्रह्माचा खऱ्या अर्थानं खिचडीचा काला आपल्या जीवनात घडो, तरच काला आपल्याला अनुभवाला येतो. आणि म्हणून हा काला या अंगानं परिपूर्ण आहे, या अंगानं या काल्याचा अधिकार आहे. अन्यथा आपण या काल्यापासून वंचित राहिलो असतो. परंतु संत त्यांनी खऱ्या अर्थानं केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐसे माय. हां, धणे मे त्यांचे धरिले पाय, दिले अक्षय अभय दान गा. एवढं अभय दानाच्या पदावर नेऊन सोडलं, ठेवलं आणि या काल्याच्या प्रसादापर्यंत आपल्याला आणलं. आता फक्त तो खायचा आहे. आणि एवढा अधिकार त्या भगवंतामुळे मिळाला. म्हणून त्या भगवंताचे आणि त्या संतांचे आपल्यावर उपकार. विठ्ठल 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 प्रक्रिया दुसरी अजून समजून सांगतो. काला इकडं पहा, त्या हांडीकडं काल्याच्या तिकडं पहा. त्यांना असं वाटलं काय कोण आलं, आलेत ते बसलेत. ती हांडी आहे बरोबर, ती भाजेल का कच्ची? संतांचा लक्षार्थ आणि भावार्थ समजून घ्या. ती भाजलेली का कच्ची? भाजलेली बरोबर. त्याला काय म्हणतात? हंडी. शास्त्रीय भूमिकेमध्ये त्याला काय म्हणतात? घट. काय म्हणतात? घट. आणि तत्त्वज्ञानाच्या संकेतानं शरीराला काय म्हणतात? घट. ते भाजलेलं मग हे कसं पाहिजे? मग जा गॅसवर बसा, या भाजून. वांगे भरीत जसं भाजतं ना तसं नाही. बीज भाजून केलेलं आहे. आम्हाला जन्ममरण नाही. जन्ममरणाच्या पलीकडे गेले म्हणून लाही झाले. म्हणून मध्ये काय आहे? लाई झाल्यावर माणूस हलकं होतं का जड? मग तुम्ही हलके का जड? हां, अजून सोपं सांगतो. जर तुम्हाला इतरांमध्ये दोषच दिसत नसेल तर तुम्ही हलके झाले. आणि जर तुम्हाला इतरांमध्ये कायम दोष दिसतात, समजून घ्या पोतं तसंच आहे, हलकं झालं नाही. म्हणून लाही आहे. आणि अंतःकरण कसं झालं? तुम्ही हलके कशामुळे झाले? तर लोण्यामुळे. चित्त जे आहे ना ते चित्त लोण्यासारखं मृदू झालं. जगात सर्वात मऊ, जगात सर्वात नरम, जगात सर्वात तलम काय आहे माहिती का? लोणी आहे. लोण्यासारखं मऊ. सश्याची केस आहे ना 2 नंबरला आहे मृदुतेच्या बाबतीत, मऊच्या बाबतीत. तेवढं मऊ आपलं अंतःकरण झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही असे व्हाल तेव्हा तुम्हाला काय मिळेल? मुक्तीचा नारळ. म्हणून तो वर नारळ आहे, कळलं का? तिकडं नाही पाहू, ए ताई तिकडं कुठं पाहू राहिली? याच्याकडं पाय तो. हां, तो नारळ आहे. हां. आणि ते पानं लावले ना, पानं, हां, ते प्रारब्धाचे भोग आहे. फक्त नारळ ठेवून द्या बरं, त्याच्यात मजा आहे का? हां, अरे जीवनाला आनंद काय आहे माहिती आहे का? जीवनात दुःख आहे म्हणून आनंद आहे. बरोबर आहे का नाही? जर जीवनात दुःखच नसलं तर हां, हसण्याची किंमत आपल्याला कशामुळं कळते माहिती आहे का? कशामुळं? आजी रडल्यामुळं. म्हणजे अश्रू हे आनंदाची किंमत टिकवून आहे. मग मला एक सांगा, जीवनामध्ये व्यावहारिक जीवन असं नाही तर पारमार्थिक असो, दुःख आणि सुख हे ठरलेलंच आहे. हां, परमार्थात सुद्धा दुःख होतं बरं का.
परमार्थात सुद्धा दुःख होतं. गोपिकांना भगवंतापासून बाजूला होण्याच्या विरहाचं दुःख आहे. मग देवाची ना आपली झालेली ताटातूट आणि त्याच्यामुळे झालेला अंतकरणाचा त्रागा त्याला पारमार्थिक दुःख म्हणतात. हे दुःख सुद्धा आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. प्रापंचिक दुःख तर आपल्या मागच आहे, त्याचं काय घेऊन बसले. प्रपंच हा मुळात दुःखालाच कारण आहे, कारण तो खोटा आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर जार हरिविन. परंतु अध्यात्मामध्ये आनंद आहे, परंतु आनंदामध्ये विरहाचं सुद्धा दुःख आहे. असं जेव्हा तुम्ही आम्ही बनू तेव्हा बघा, दुरी ना दुरी या हा सभा मंडप आहे, बरोबर आहे की नाही. याला धर्म मंडपात म्हणतात. आणि जी बांधलेली आहे ना शिंक, ते मध्यावर आहे का एका बाजूला आहे. तिकडे पा हां सारे माझ्याकडे पाहू राहिले. मध्यावर आहे. मध्य म्हणजे सम. जो सम होतो ना त्याला काल आहे. कळलं का. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदम वरी हरी झाला. सम म्हटल्यानंतर भावना समत्वाची आहे म्हणून मध्यावर आहे. आणि अशा आपल्या जीवनाचं खरं काल्याचं कौतिक जे आहे ना ते आतमध्ये होतं. आणि हे काल्याचं कौतिक संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत आणलं. हे मिळतंय आपल्याला, हे भाग्य आहे. म्हणून हरिनामाचा अलौकिक असणारा काला तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. बघा महत्त्व का आहे अजून एक भूमिकेत सांगतो, अभंगाकडे वळतो. बघा आम्ही मुंबईला होतो आप्पाजी, मुंबईला. मला 2016मध्ये मी सचिन तेंडुलकरच्या घरी गेलो. तेंडुलकरच्या खरंच बरं, मी म्हणजे असं बाष्कळ बडबड नाही करत. आणि जेव्हा घरी गेलो ना तर होते तेंडुलकर होता तिथे. म्हणजे आम्ही त्यांना नावं जावं घातलं. इकडं आपण काही म्हणू राजाच्या मागं तर काय कोणी राजाला घोडले, बरोबर आहे की नाही. तिथं का हो असं तसं. मग त्यांची ती बॅट होती आणि त्यांची बाहेर काढलेली होती. मग मी म्हणलं तुम्ही ही बॅट म्हणे हां ही जी बॅट आहे ना या बॅटने मी ऑस्ट्रेलियामध्ये 200 केलं होतं म्हणे. म्हणलं हो का. पण मग बाहेर ते म्हणे देऊन टाकायचे म्हणे. पुढं लिलावात. मी म्हणलं कितीपर्यंत जाईल म्हणे 100 किंवा 125 कोटी. मी म्हणलं केवढ्याची म्हणे. म्हणजे असं काय विचारतं. म्हणलं तिचं मार्केट व्हॅल्यू बाजारात त्याची किंमत किती म्हणे. असेल फार झालं तर 40-45 हजार. म्हणलं मग 45 हजाराची वस्तू 150 कोटीला का म्हणे. ती मी वापरली ना म्हणून. कारण तेंडुलकर हा त्या क्रिकेटमधला देव आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्या हातात गेली तर अलौकिक झाली वस्तू, बरोबर आहे की नाही. ते पदक आहे ना राष्ट्रपती पदक, हां ते केवढ्याचं आहे माहिती आहे तुम्हाला. राष्ट्रपती पदक ते मिळतं गळ्यात घालतात ते, त्याचं मार्केट व्हॅल्यू मी पाहून आलो एकाचं राष्ट्रपती पदक. हां ते पाहिल्यानंतर मी आजचं मी झालो. अहो ते फार झालं तर 1200-1300 रुपयाचं आहे. पण हा जर याच्या घरी चोर आले ना तर काय म्हणतो माहिती आहे का, लाख रुपयाने पण पदकाला हात लावू. कारण कोणाच्या हातानं भेटेल, राष्ट्रपतीच्या हातानं, बरोबर आहे का नाही. तसं हा जो प्रसाद आहे ना काल्याचा हा कोण देत आहे आपल्याला. प्रसाद कोणाचा आहे तुम्हाला अजून सोपं सांगतो. अजून नीट ऐका बरं का कीर्तन. हां सोपं सांगतो. हा या मेळाव्याचं नियोजन तुम्ही सर्वांनी केलं, बरोबर आहे. साधकांनी केलं. किराण्याची आत्ताची यादी कोणी केली, तुम्हीच केली. आणायला कोण गेलं, तुम्हीच. घेऊन कोण आले, ते स्वयंपाक केला कोणी, तुम्ही. हा म्हणजे आचार्य म्हणजे तुम्हीच ना. हां आचार्य काय एकट्यानं केला का. पाण्याची निदान बादली बिदली उचलली असेल ना, बरोबर आहे का नाही. तुम्हीच केलं. वाढणार कोण, तुम्हीच. खाणार कोण. मग या देवाचं काय काम आहे, याला प्रसाद का म्हणावं. सारंच आपण करायचं देवाचं नाव. खरं सांगू जेव्हा सर्वांचं एकत्र एका ठिकाणी येतं ना तेव्हा स्वतःची मालकी संपते. म्हणून तो प्रसाद आहे. अजून सोपं सांगू, मोडणीमची ग्रामपंचायत आहे ना, मोडणीमला का नगर परिषद आहे, ग्राम सचिवालय असेल ना. ग्राम सचिवालयापुढं जागा आहे ना, जागा कोणाची आहे, ग्रामपंचायत कोणाची आहे, म्हणजे जागा कोणाची आहे, म्हणजे तुमची आहेच का नाही. जातीत घर बांधा. नाही आमची आहे पण आमच्या मालकीची नाही. मालकी हक्क आहे पण सर्वांचा आहे. सर्वांचा आहे म्हणून एकाचा नाही. मग सर्वांचं ज्या ठिकाणी एकवटलं जातं ना ते एकाने सजतं आणि तो एकाने जो सजतं ना तो भगवंत आहे म्हणून त्याला प्रसाद म्हणतात.
आलं का लक्षात? अजून सोपं करून सांगतो. काय प्रसाद आहे ते सांगा मला. हां, बनवलेला काय प्रसाद ते सांगा ना. चपात्या, हां. नंबर 2 बुंदी. बुंदी ना, हां बुंदी. अजून भात, सांबर. अजून एवढं आहे ना. मला सांगा, तुम्हाला बुंदी करता येत नाही घरी? तुम्हाला चपात्या नाही करता येत? तुम्हाला सांबार करता येत नाही? तुम्हाला भात करता येत नाही? तुम्ही जा घरी, उठून घरी करा आणि नवऱ्याला म्हणा, ओ या प्रसाद घ्या. तो काय म्हणन, हिचे आटे गेले कामातून. हे प्रसाद नाही आहे, त्याला प्रसाद नाही म्हणत. त्याला काय म्हणता? जेवण. जेवण कशाला म्हणतात? जे वनवन करून भेटतं ना त्याला जेवण म्हणतात. कळलं का नाही? दिवसभर वनवन याची गणगण कशासाठी? या पोटा कारणे गा पांगेला झालो जना. कशासाठी गणगण आहे? मग वनवन करून भेटतं म्हणून त्याला जेवण म्हणतात, आणि जागेवर बसून भेटतं त्याला प्रसाद म्हणतात. कारण यामध्ये भगवंताचा आविष्कार आहे. म्हणून हा प्रसाद कोणाचा? अभंगाच्या शेवटच्या चरणात. भानुदास गीती गात, 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 भानुदास गीते गात, भानुदास गीती गात, हे भानुदास गीती गात, 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 हे प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, हो प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, हे प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद घेतो पंढरीनाथ, प्रसाद घेतो पंढरीनाथ. घ्यारे घ्यारे दही भात, हो घ्यारे घ्यारे दही भात, जय हो. घ्यारे घ्यारे दही भात, दही भात, घ्यारे घ्यारे दही भात. घ्यारे घ्यारे दही भात, घ्यारे घ्यारे दही भात, घ्यारे घ्यारे दही भात, घ्यारे घ्यारे दही भात. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणून त्याला महत्त्व आहे. म्हणून इथं एकवटले सर्व आपण प्रसादासाठी, की तो आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून त्याला महत्त्व आहे. प्रसादे प्रसादे प्रसन्नता. प्रसाद जो आहे ना तो प्रसन्न करण्याकरिता असावा ना, असा प्रसाद तुम्हा आम्हाला आज देव देतोय. हे काल्याचं खऱ्या अर्थानं कौतिक आहे. हे काल्याचं महत्त्व आहे. आता इथे सोडा, त्यांना सोडा. हां थांबा, हात थांबवा फक्त. हां मूर्थ हलू नका. विठाला विठ्ठल. विठ्ठल 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 भानुदास गीती गातो, प्रसाद देतो पंढरीनाथ. अलौकिक आहे.
मोल त्याचं मोजता येत नाही आणि म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी एकवटलो आहे. आज हा काल्याचा प्रसाद आपल्यालाही लाभावा, आपल्याही जीवनामध्ये तो परमानंद आहे, त्या परमानंदाची सांगड बांधली जावी याकरिता आज आवर्जून माढा लोकसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडकीय खासदार सन्माननीय धैर्यशीलजी मोहिते पाटील यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. संत श्रीपाद बाबा साधक सेवा मंडळ आणि सर्व साधक परिवाराच्या वतीनं टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं या ठिकाणी आम्ही स्वागत. ते आज या ठिकाणी कीर्तन श्रवण करीत आहेत. त्यांच्याबरोबर माढा लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस साहेबांचं देशमुख साहेब, हो, हे पण या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही देखील मी मनस्वी मनापासून स्वागत करतो. आपल्या ऋणात राहू इच्छितो, कारण या महानुभावांना एवढा वेळ नाही आहे का ते आपल्यापर्यंत यावे. आले तरी भेट देऊन तात्काळ पुढे जावं लागतं. किती मोठा मतदारसंघ, किती लोक, किती गावं, त्या गावाचं नियोजन, त्या गावाचं संयोजन, प्रत्येकाच्या आडी अडचणी तक्रारी हे सर्व मिटवत 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 किती व्याप असतो हे आम्ही दिंडी काढून आम्हाला कळेल. 400-500 लोकांची दिंडीमध्ये माझं डोकं आहे ना, डोकं संध्याकाळी विचार करायचं बंद करीत होतं. अरे हे एवढे 5-7 तालुके सांभाळायचे, त्याच्यातली प्रजा सांभाळायची आणि ती सांभाळत परत अशाही कार्यक्रमांना भेटीगाठी द्यायच्या. खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो मोहिते पाटलांना आणि देशमुख साहेबांना. आपलं काम, आपलं घराणं हे त्या कारणाने समाजसेवेसाठीच अविरतपणे झटतं आहे. इथून पुढे झटत राहील. जनतेचं प्रेम सदोदित आपल्या पाठीशी आहे, कारण आपण जनतेमध्ये मिसळलेले आहात. तर आपण जनतेचे म्हणून जगला आहात आणि म्हणून जनता तुमच्या हृदयस्थ आहे, तुम्ही जनतेच्या हृदयस्थ आहे. आणि असं नातं असलं का तो नेता जगाचं खऱ्या अर्थानं नेतृत्व करतो, समाजाचं नेतृत्व करतो आणि ती भूमिका भगवंताने तुम्हाला दिलेली आहे. तुम्हीही ती निरपेक्ष अगदी अति आनंदामध्ये ती सेवा जी आहे ती सेवा सांभाळत आहात. म्हणून परत एकदा तुम्हाला देखील धन्यवाद. विठ्ठल साहेब इकडे येणार आहेत, परंतु आपल्या कीर्तनाचा मध्यंतर झाला का मग इकडे येणार आहेत. कारण इकडं आले का काय होतं त्यांना माहिती आहे. सारे आले का हां, ते काही होऊ नये. आपण देवाचं ऐकावं, देवासाठीचं ऐकावं, देवाचं होऊन जाण्यासाठी ऐकावं या भूमिकेतनं आहे. भानुदास गीती गातो, प्रसाद देतो पंढरीनाथ, भगवंत देणारा आहे. आता देणारा किती काही चांगला असला, देणारा किती काही चांगला असला, परंतु बघा शासनानं काही योजना कार्यान्वित केल्या समाजासाठी, बरोबर, परंतु ती समाजात ती योजना जी आहे ना, ती योजना राबवण्याचं काम कोणाचं आहे? प्रशासनाचं आहे. कोणाचं? शासनाची, म्हणजे सरकारने योजना आणली, राबवायचं काम प्रशासनाचं आहे. आणि प्रशासनानं योजनेमध्ये तपलट केली तर योजना परिपूर्ण जनतेपर्यंत येत नाही. सर्वात महत्त्वाचा दुवा आहे प्रशासनाची ती योजना तुमच्यापर्यंत वितरित करणे. स्वयंपाक करणं खूप सोपं आहे, प्रसाद करणं, परंतु काम कोणतं अवघड आहे? वाढणं. ते प्रत्येकापर्यंत गेलं पाहिजे, परंतु वाढणारा भामटा असला मग तोंड पाहून वाढणारा. हां, तोंड पाहून कळतं ना. काय झालं, आम्हाला दिंडीमध्ये ना एका ठिकाणी जिलेबी होती, आपा होती की नाही, जिलेबी होती, परंतु तो वाढणारा आहे ना तो भामटा होता. त्यानं काय केलं, त्या घमेल्यामध्ये जिलेबी आहे ना 2-4 येटोळे वाढले आणि घमेलच गायब केलं. कारण त्याला असं वाटलं आपल्याला नंतर जेवायला राहीन. आणि ते आपण पाहिलं होतं. आप्पा मला जेवताना म्हणायचे जिलेबी कमी येईन अजून. म्हणलं असं ना, मी म्हणलं अरे जिलेबी आणा, लय तिकून आला. मग आप्पा मला म्हणे महाराज एक सांगू. म्हणलं काय? तो बारदाना आहे ना, म्हणलं हा रथाच्या बाजूला, हां तिथं गमी लय म्हणे त्याची ते मी पाहिले म्हणे. मग आम्ही काय केलं, ज्यानं ठेवली ना त्याचा सल्लाच घेतला नाही. तिसऱ्याला सांगितलं इकडे रे, आणि आम्ही जिलेबी खाऊन घेतली ना आप्पा मला म्हणे इथंच बस डाबरवर, ट्रॅक्टरचा डाबर होता आणि तिथंच बसलो. आणि मग तो साऱ्या मला चला वाडेकरी आपापले चला, आणि जेवायला बसले.
आणि जेवायला बसल्यावर सारे म्हणे जिलेबी लगेच तो का आणतो मी आहे ना म्हणे मग एका आणतो म्हणे आणि बारदाना काढला काय काय म्हणजे दुसऱ्याचं खाणारे जे आहेत ना खाणारे हां त्यांचं कधी ताटातलं उडून निघून जाईल सांगता येत नाही. योजना जी आहे ती योजना प्रशासनाच्या माध्यमातून जनतेमध्ये ते वाढणारा खूप महत्त्वाचा आहे. आणि वाढणारा जर उदार असेल ना अन्नदाताही उदार आहे मग वाढणारा मन मोकळा पाहिजे. हां सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा नामदेव आप्पा जाधव बाबांसारखे महात्मे वाढायला उदार आहेत म्हणून हे एवढं मोठं वाढलं. बोले से रोप लावी द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी. अन्यथा वाढलं नसतं ते वाढायचं कारण ते आहे वाढणारे उदार आहेत तोंड पाहून वाढत नाही. हां आणि म्हणून इथे वाढणारे जे आहेत ना ते संत आहेत. एकच टाळे झाले चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटे. संत वाढणारे आहे. आणि मग वाढणारे जे आहेत ना ते कसं वाढतात तळ हातावर नाही देत मग ते देताने प्रत्येकाला मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. पण कसं देतात हां 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 असं वरून असं नाही देत ते. मन मोकळेपणानं वाढणं म्हणजे कसं वाढणं मन मोकळेपणानं वाढणं. व्यावहारिक सत्यातलं सांगतो वाढणारा कसा मन मोकळा पण कसा ते त्या काळात तो जो आहे ना तो काल्याचा प्रसाद तो भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं जो केला गवळ्याकरता त्या सवंगड्यांकरता केला तेव्हा तिथं वाढण्याची जबाबदारी एकाकडे होती. कोण होता तो भगवंताचे मित्र कोण आहे ते कळालं पाहिजे. वरज वाकुड्या पेद्या सुदामा त्यांच्या नादा लागू नको रे. त्याच्यात पेंद्या होता पेंद्या आणि पेंद्याला वाटायचं काम दिलेलं होतं का तू वाट. पण तो कसा वाटायचा मुदा घेवणी आकारे मुदा घेवणी आकारे हो मुदा घेवणी मुदा घेवणी आकारे हो मुदा घेवणी आकारे मुदा घेवणी आकारे मुदा घेवणी आकारे मुदा घेवणी आकारे. पेंद्या वाटे तोशी दोरे पेंद्या वाटे तोशी दोरे वाटी तोशी दोरे पेंद्या वाटी तोशी दोरे. ग्यारे ग्यारे नाही भात ग्यारे ग्यारे नाही भात ग्यारे ग्यारे नाही भात ग्यारे ग्यारे नाही भात घरे घरे दैवत घरे घरे दैवत घरे घरे दैवत घरे घरे दैवत. विडोबा रखुमाये जय जय ढोबा रखुमाये 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 टाळे टाळे ढोबा रखुमाये ढोबा रखुमाये ढोबा रखुमाये. विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये. भगवान की जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये
विठ्ठल 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 काला म्हटलं की पूर्णत्व आहे आणि काल्याच्या कीर्तनाची वारकरी संप्रदायाला एक मर्यादा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे गोकुळामध्ये भगवान परमात्म्याने केलं त्या चरित्राचा उच्चार करावा. का करावा? चारित्र्य ज्याचं सुंदर आहे त्याचं चरित्र हे माणसाच्या मुखामध्ये राहतं आणि म्हणून श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं चरित्र. पण ते कोणतं? एद असे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखताय. रांगण्यापासून तर गोदन राखण्यापर्यंत भगवंताचं जे चरित्र आहे ते चरित्र उच्चारावं आणि ते चरित्र भगवान परमात्म्याचं. भगवान परमात्मा जन्माला आले मथुरेत परंतु पोहोचले गोकुळामध्ये. कारण गोकुळामध्ये आनंद आणि असा जो आनंद आहे त्या गोकुळामध्ये वाढू लागला. जे शत्रू आहे कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टा चळकाप सुटला. ते दृष्ट जे आहे ते थरथरायला लागले. कारण नीतीचं अवलोकन गोकुळामध्ये होतं. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण. कारण चिंता ते पळाले गोकुळाबाहेर. चिंता हा विषय गोकुळात नव्हता ना. असा परमानंद श्रीकृष्ण भगवान परमात्मा याचं प्रगटन झालं. आणि दसे चरित्र केव्हा? जेव्हा तो आपल्या बाल्यावस्थेत जगत होता त्या अवस्थेमध्ये त्याने अनेक लीला केल्या आणि त्या लीलांमध्ये प्रकारसुद्धा खूप केलेले. आपल्याला काय एवढा वेळ नाही परंतु एक प्रमुख सांगतो, एक लीला सांगतो. श्रीकृष्ण भगवान परमात्मा हा गवळणी आणि श्रीकृष्ण हे एक वेगळं नातं होतं. आणि असा श्रीकृष्ण भगवान परमात्मा जो आहे तो आपल्या सवंगड्यांना घेऊन जायचा, दहीदूध खायचा आणि दहीदूध खात असताना जे माठ आहे ना ते माठ फोडायचा. माणसं चोरीला घाबरतात का नुकसानीला? इकडं ऐका. चोरीला घाबरता जास्त का नुकसानीला? समजा तुमच्या घरी चोर आले. 2 बंगले होते सारखे. एकाच्या घरी चोर आले. चोरांनी बाहेर म्हातारं झोपलं होतं. म्हाताऱ्याला उठवलं, खूप मारलं आणि चावी घेतली आणि घरातलं लुटून नेले. परत पुढच्या घरात चोर गेले. तिथलं म्हातारं हुशार होतं, मोडनिमचं होतं. ते म्हणाले ही चावी घ्या, अंगाला हात लावू नका. दुसऱ्या दिवशी सारं गाव भेटायला गेलं आणि ज्याला मारलं ना त्याच्याकडे जाऊन त्याला म्हणायचे काहो कसं? तो म्हणायचा वैऱ्यालासुद्धा असा वेळ नको. आणि शहाण्याक जो व्यवस्थित होता ज्यानं चावी हातात दिला तो लगेच म्हणतो जाऊ द्या, पैसे गेले तर गेले, पैसे कधी कमावून निघू, पण त्याने अंगाला हात लावला नाही. याचा अर्थ माणसं चोरीला नाही, मग लोक नुकसानीला घाबरतात. आणि गोकुळामध्ये भगवंताने नुकसानी केल्या. भगवंताने माठ फोडले. माठ फोडले पण कोणते फोडले? कोणते फोडले एवढंच सांगतो तुम्हाला, लक्षात येईल. जे गोळलेले माठ असतात, जे पाजरत नाही ना ते माठ फोडले. कळलं का? पाजरणाऱ्या माठाला हात लावला नाही. ज्यांना पाजर फुटतो ना ते माठ भगवंत हात लावत नाही. पण जे असे निगुरे आहेत ते माठ, शिंकेचे तोडितो, मडकेचे फोडितो, पाडी नवनीताचा सडा, असा तो भगवान परमात्मा ते माठ फोडायला लागला आणि सारखे नुकसानी व्हायला लागल्या. मग मात्र रोज कोणी ना कोणी यशोदेकडे यायचं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. काय करू आणि काय नाही कोणाला सांगू? आता किती सांगू? यशोदा म्हणाले बाळ सगुणगणाचे ताणे, बाळ दिसते गोजीरवाणे का सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. माझं पोरगं तसं नाही. पुरावा तर पुरावाच भेटे ना. मग एक गवळण होती, ती म्हणाली मी पुरावा घेऊन येते, यशोदा तुला दाखवून देते. तिचं घर यमुनेच्या किनाऱ्यावर होतं. नीट ऐका. यमुनेच्या किनाऱ्यावर ती कृष्णाला म्हणायची तू माझ्या घरी येऊन दाखव. ती रात्रभर जागी राहायची, दिवसा पण बसलेली असायची. मग भगवंत म्हणाला रात्री जाऊन उपयोग नाही, हिच्या घरी चोरी करायची तर सकाळी दिवसा करायची. आणि एक दिवस रोज आंघोळीला मुलं तिच्या समोरनं जायची. खाली यमुनेचा घाट होता. एक दिवस दुपारी मुलं सर्व आंघोळ करून चालली तेव्हा ती म्हातारी सुनाला म्हणाली मी ना खालून पाणी घेऊन येते, इथं राखण राहा, तो नंदाचा काना कधी येईल आणि काय करेल भरोसा नाही. ती म्हणाली ठीक आहे. आणि जेव्हा ती पाणी आणायला गेली आणि तिची घागरच पाण्यात बुडना, इकडे भगवंत म्हणाला चला रे सर्वजण जाऊ. आणि गेले. ती सून जी होती ना तिनं कृष्णाला पाहिलं. हरिणे माझे हरले चित्त बारवित्त विसरले. लगेच तो घरात घुसला, दही दूध खायला लागला. ती सून रडू लागली, तिच्याही गालाला चोळलं आणि लगेच म्हातारीचा आवाज आला. जसा आवाज आला तेव्हा भगवंत म्हणाला मागच्या दारानं सारी निघून जा. आणि जेव्हा ती म्हातारी आली ना तिनं सुनाचेच गाल
दही दुधानं माखलेले पाहिल्यानंतर तिनं सुनाच्या एक तोंडात मारली. ती म्हणाली आत्या मी काय केलं नाही, मध्ये बघा. आणि जेव्हा पाहिलं तेव्हा ती म्हणाली तूच असा धरला, चाल म्हणे तुझ्या इकडं. आणि मग पुरावा पाहिजे म्हणून ते एक फुटलेलं मडकं होतं. मडकं म्हणजे काय, खालून गळून जायला नुसता कडा हातात होता. तो कडा त्याच्या हातात दिला म्हणे चाल. तो म्हणाला तुझा कडा मी धरा मोकळा, तुझा कडा तुझा पोरगा धरील, मी कशाला धरू, मडकं कोण धरील, बरोबर आहे का नाही. ती म्हणाली काय करावं. मग तिने एका हातात हात धरला, एका हातात मडकं धरलं आणि चालली ओढीत. पण तो भगवंत होता, त्याने इकडला हात मोकळा होता. आपल्या नखानं आपले गाल असे वर मारले, रक्त बंबाळ केले. यशोदेकडे आले, यशोदे बाहेर ये. यशोदा पळत पळत आली, म्हणाली काय तुझ्या पोरानं पुराव्यासहित धरून आणलं म्हणे कुठं आहे. आणि जेव्हा तिनं असं पुढे केलं ना, असं रक्त सांडत होतं. आता कोणती आई आहे, मुलाच्या गालाचं असं रक्त तिनं पाहिलं. यशोदेनं काही विचार करावं, ती म्हातारीच कुठली, मी तिथंच होतो पाहायला म्हणून एवढं खात्रीनं सांगतो. इतकी कुठली ती म्हातारी, जोडली. मग जोडल्यानंतर जेव्हा बाहेर निघाले तेव्हा ती कृष्णाकडे पाहायला लागली. तेव्हा भगवंत म्हणाला परत नाही लागशील का, परत नाही लागशील का, हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. अशा त्यानं भरपूर खोड्या केल्या. शेवटी यशोदा वैतागली, काय करावं समजून सांगून पाहिलं परंतु काहीच गुण पडेना. मग यशोदा म्हणाली आपल्याच मुलाला म्हणले अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवान चरायला भरपूर होते. यमुनेच्या काठावर गोधनं चरत होती, पण मोकळं बसायचं का नाही. मग मोकळं बसेल तो भगवंत काय. आणि म्हणून त्यानं हमामा होतो तो चेंडू लगोऱ्या. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू काढा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू बाळा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. हा बघा तू बघा ते बघा पोरा त्रिगुण खेळ मांडू. हो हो. खेळ खेळून 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 एक जणाला ताण लागली. ती यमुनेच्या काठावर पाणी प्यायला गेलं आणि पाणी पिलं आणि काठावर येऊन उभं राहिलं आणि चक्कर आली. सर्वजण त्याच्याकडे पळत पळत गेले. म्हणाले काय झालं रे तुला, काय झालं रे. मग एक जणाने पाणी तोंडावर शिंपडलं, जागं केलं आणि मग म्हटलं अरे याने काही खाल्लं नसेल. मग खाल्लं नसेल म्हणल्यानंतर याला अनिशापोटी पाणी पिला म्हणून पाण्याने चक्कर आली. मग बाकीचे म्हणायला लागले आम्ही पण खाल्ली नाही. प्रत्येकाला जाणीव झाली. प्रत्येकजण म्हणायला लागला खांदेबार पोटी भूक काय खेळा याचे सुख, खेळ मोडा वापरते. देवा आता बस झालं. देव म्हणाला हे बघा माझी शिदोरी आहे ना, तशा शिदोरी आणा नाही तरी घरा जाय. सर्वचे सर्व सवंगडीला म्हणाले घरी जा ना, माझ्यासारखी शिदोरी घेऊन या. तेव्हा सवंगडी म्हणाले देवा आमचं कोण आहे घरी, घरी तरी आमच्या काय, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचा पूर आहे ते गोड करून घे. मग भगवंताने सर्व भाजी भाकरी दही दूध एकत्र केलं. एकत्र केल्यानंतर त्याचा वास वरती गेला. आजीवसा अमरावती काला पहावा येते, देव विसरती देह भाव आपुला. वरचे सुद्धा खाली आले. भगवंताने त्यांना सुद्धा काला दिला नाही. काल्याचे असे जळी देव झाले मासे त्यांनाही मिळू दिला नाही. असा अलौकिक असणारा काला मात्र एकमेका देवमुखी सुखे गालो हुंबरी. एकमेकाच्या मुखात भगवंताने तो काला देऊन प्रसाद देऊन सर्वांना तृप्त केला. असा पवित्र आणि मंगलमय असणारा प्रसाद सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आमचे गुरुवर्य नामदेव बाप्पा, आमचे गुरुवर्य जाधव बाबा यांच्या खऱ्या अर्थानं प्रेरणेनं आपल्याला कृपा आशीर्वादाने मिळतो. हे आपलं महत्भाग्य. परंतु ज्या संतांनी ही काल्याची योजना तुमच्या आमच्यापर्यंत आणली ते निश्चल तत्वापर्यंत जाऊन पोचले त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.